मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, स्वतःला समजणे हे कोणालाही आवडेल, पण स्वतःला आपण सद्यस्थितीमध्ये समजूनच घेत नाही किंवा हे समजणे आपल्याला खूप सोपे करावेसे वाटते. आणि असे जर आपल्याला वाटत असेल की स्वतःला समजून घेणे हे खूप सोपे व्हावे, यामध्ये कठीणता राहू नये, असे जर वाटत असेल तर नक्की यावर आपण उपाय करू शकतो. मित्रांनो, यासाठी छोट्या छोट्या भावनांना आपण जाणून घेणे शिकलो पाहिजे. आपल्यात काही वेळेस भीती तयार होते, आपल्यात काही वेळेस चिंता तयार होते, काही वेळेस घाबरल्यासारखे आपल्याला वाटते, काही वेळेस काही वेदना काही शारीरिक भागामध्ये निर्माण होतात, काही वेळेस डोके आपले जड वाटते, काही वेळेस श्वास आपला खूप मोठ्याने व्हावायला लागतो. मित्रांनो, असे तरंग भावनांचे वेगवेगळे आपल्यात उठतात. आपल्या मनात अशी अस्वस्थता बरेचदा निर्माण होते आणि आपण खूप कठीण होऊन गेलेलो आहोत, आपण खूप जड होऊन गेलेलो आहोत असे आपल्याला वाटत असते. मित्रांनो, आपल्याला असे जड, अस्वस्थ, कठीण व्हायचे नाही आहे, तर सोपे व्हायचे आहे. मग काय करावे, तर छोट्या छोट्या भीतीला, छोट्या छोट्या घाबरण्याला आपण अंतरंगातून जाणले पाहिजे. त्या ठिकाणी आपण थांबले पाहिजे आणि थांबून आपण शरीराला चेक केले पाहिजे की भीती जेव्हा येते तर मला कसे वाटते, तेव्हा माझी स्थिती कशी निर्माण होते, आणि जेव्हा या स्थितीकडे मी कटाक्षाने बघतो, थोडा वेळ थांबून बघतो, तर ती स्थिती नाहीशी होते की तशीच राहते हे सुद्धा बघतो. मित्रांनो, ती स्थिती तशीच राहत नाही. फक्त आपण थांबून त्या ठिकाणी बघणे शिकलो पाहिजे, म्हणजे जीवन सरळ होईल. आपण दुःख आपल्याला जाणवते, भीती आपल्याला जाणवते, तर भीती वाटते असं आपण म्हणतो, पण त्या ठिकाणी थोडा वेळ आपण थांबत नाही, लगेच त्याचे रिपिटेशन करतो, त्यामुळे भीती वाढते. पण विचार न करता आपल्या शरीरात तरंग त्या भावनेविषयी काय उठतात हे जर आपण बघत राहिलो थोडा वेळ, तर शांततेची अवस्था निर्माण होईल आणि ती भावना आपल्यातून निघून जाईल आणि आपल्याला खूप सहज वाटेल, सोपे वाटेल. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.